गुड मॉर्निंग मंडळी. मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण एकदम मस्त मजेत आहे. आता मागचा बॅकग्राऊंडवरून तुम्हाला परत समजलं असेल की मी पुन्हा रिटर्न माहेरी आलेली आहे. तर त्याला एक कारण आहे. आत्ताच माहेरी राहून गेले होते मी आणि पुन्हा मी माहेरी आले कारण की माझी गेल्या काही दिवसांपासून माझी तब्येत खूप जास्त खराब आहे. मला बिलकुल पण बरं वाटत नव्हतं आणि तिथे जवळपास मी दवाखाना केला, पण त्याचा मला काहीच फरक नाही आला, म्हणजे डॉक्टरचा काही गुणच नाही आला. तर इथे मम्मीच्या इकडे आमचे खूप आधीपासून फॅमिली डॉक्टर आहेत. तर त्यांचा आम्हाला एका डोसमध्येच फरक पडत असतो. तर मग शेवटी मला इकडेच यावं लागलं आणि मग माझी तब्येत जास्तच नाजूक असल्यामुळे, म्हणजे हालत माझी जास्त खराब असल्यामुळे इथे मी राहून घेतलं काही दिवसांसाठी पुन्हा आणि इंजेक्शन्स चालू केले. ॲक्च्युअली असं काही नाही, मला फूड इन्फेक्शन झालं होतं. तर मला 1 मंथ, म्हणजे 1 मंथपासून मला असे लूज मोशन चालू होते. खूप जास्त गोळ्या मी बाहेरच्या खाल्ल्या, दवाखान्यामधल्या खाल्ल्या. पण मला काहीही, म्हणजे काहीही फरक नाही पडला. शेवटी मी इथे आले आणि डॉक्टरांनी मग मला सांगितलं, की त्यांनी मला ब्लड टेस्ट करायला सांगितलं. तर मी ब्लड टेस्टसुद्धा केलं. 5-6 रिपोर्ट्स काढले. तर त्याच्यामध्ये माझे व्हाईट पेशी ज्या असतात त्या वाढल्या होत्या आणि फूड इन्फेक्शन दाखवलं आणि ते इन्फेक्शन जे आहे ते माझ्या पूर्ण बॉडीमध्ये पसरलं होतं. त्यामुळे मला खूप जास्त वीकनेस, थकवा, एकदम माझे हातपाय असे गळून गेले होते. अक्षरशः माझ्या हातापायांमध्ये बिलकुल पण जीव नाही, अजूनसुद्धा नाही आहे. तर कालपासून सलाईन लावली. म्हणजे आता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतच असेल, की मी फर्स्ट टाईम इथे सलाईन लावायला गेली. तर इंजेक्शन त्या सलाईनच्या डोसमध्येच घेतलं मी. तर इथे मी चालली दवाखान्यामध्ये, समोरच आहे. तर इथे मम्मी आणि मी सकाळी रेडी झालो आणि नाश्ता वगैरे केला आणि मी निघाले दवाखान्यात जाण्यासाठी. तर तिथे सलाईन लावून घेतली मी. तर पुढे तुम्हाला बघून समजेलच. माहीत नाही, असं कधी आजपर्यंत मला फूड इन्फेक्शन झालं नाही, पण मला माझ्या आयुष्यामध्ये, एवढ्या माझ्या जर्नीमध्ये मला फर्स्ट टाईम फूड इन्फेक्शन झालं आणि पोटात पण माझ्या सारखं दुखतं त्याच्यामुळे आणि मला असं वाटायचं की बाहेरचं खाऊन होतंय, बाहेरचं खाऊन होतंय. पण ते नशीब चेक केलं म्हणून ते समजलं की फूड इन्फेक्शन आहे आणि ते मी आणि मम्मी आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलो. नशीब तिथे जास्त गर्दी वगैरे नव्हती बिलकुल पण आणि ते सलाईन लावली मला आणि त्यानंतर मग इथे मम्मीने भाजी घेतली, फळं घेतली मला खाण्यासाठी. मग दुपारी जेवण वगैरे केलं. सध्या खूप साधं जेवण करते आहे मी. तिखट नाही, काय नाही. बाहेरचं तर टोटली मला डॉक्टरने बंद करायला सांगितलं आहे आणि इथे मस्त थोडंफार जेवण केलं मी, वरण-भात साधं आणि झोपले आणि संध्याकाळी, एक तर संडे असल्यामुळे संध्याकाळी सगळे क्लिनिक बंद असतात. तर माझे मिस्टर मला घ्यायला आले होते. तर आम्ही बरेचसे क्लिनिक बघितले, पण सर्व बंद होते. कारण की संडे असतो आणि संडेला इव्हिनिंगला कोणतंच चालू नसतं. एक आम्हाला ओपन दिसलं क्लिनिक, पण तिथे डॉक्टरच अवेलेबल नव्हते वाटतं. मग आम्ही रिटर्न घरी आलो आणि मग त्यांनी मला सोडलं घरी आणि मी घरी गेले. त्यानंतर मग मी साधी खिचडी बनवली. साधी प्लेन जी खिचडी असते ती बनवली आणि तीच मी खाल्ली. जास्त मी हेवी काहीच खात नाही आहे सध्या आणि मला खूप जास्त क्रेव्हिंग होतं, की मी हे खाऊ, ते खाऊ, चटर खाऊ. पण सध्या तब्येत ठीक नसल्यामुळे मी आता तोंडावरती पूर्ण ताबा ठेवलेला आहे. कारण की मला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. मला हे असं बिलकुल आवडत नाही आणि माझ्या फॅमिलीलासुद्धा असं आवडत नाही. कारण की त्यांना मला नेहमी असं आतुर, काय म्हणतात ते आपलं, एनर्जेटिक बघण्याची सवय आहे आणि मी अशी एकदम कोमेजून गेले. कोणालाच असं बघवत नाही आणि खरी गोष्ट आहे, आपल्या फॅमिलीमधलं कोणीही आजारी पडलं तर कोणालाच चांगलं वाटत नाही. सगळ्यांना असं वाटतं की ह्या व्यक्तीने लवकर बरं होऊन जावं. तसंच माझं पण आहे आणि मला स्वतःला पण वाटतं की मी लवकर बरी होऊन जावी आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत छान-छान, त्या मला करायच्या आहेत पुढे पण जाऊन. तर मंडळी, असा होता माझा आजचा दिवस. जे जमलं थोडीशी अपडेट देण्याचा प्रयत्न मी केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा.
बाय बाय.